पुढील बातमी आहे रुपाली ठोंबरे पाटील यांच्या संदर्भात। राष्ट्रवादी पक्ष ही कोणाची खासगी मालमत्ता नव्हती असं त्या म्हणालेल्या आहेत। शरद पवारांजवळच्या नासक्या लोकांनी पक्ष संपवला असं म्हणत दादा गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट हल्लाबोल केलेला आहे। या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाची पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि आता पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक संपल्यानंतर शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जे आहे तो निषेध आंदोलन सुरू आहे। या सर्वावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत। पुण्यात जो आहे तो निषेध मोर्चा काढला जातोय इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि शरद पवारांच्या हातून असा अमानुषपणे पक्ष हिसकावून घेतला असं एक भावनिक वातावरण केलं जातंय। मुळामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोठे साहेब आणि अजितदादा या दोघांची केस केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चालू होती। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी निर्णय लागणं गरजेचं तो लागणार होता, पुराव्यानिशी लागणार होता। तसा तो निर्णय आमच्या बाजूनी लागला। त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, त्यांनी आंदोलन करावं किंवा अजून काही त्यांना लोकशाहीच्या याच्यामध्ये जे काही करता येईल त्यांनी करावं। त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जर कोर्टात जाऊन त्यांची पुराव्यानिशी जर बाजू मांडली तर आज निकाल वेगळा लागला असता। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।